नमस्कार, मी सरिता आणि 365 दिवसांच्या फूड सीरीजमधली आज आपण दुसरी रेसिपी पाहतोय. त्यासाठी इथे मी 2 वाटी दही 2 तासासाठी रुमालामध्ये बांधून ठेवलं होतं. छान असा चक्का तयार झालाय. एखाद्या बाउलमध्ये काढायचा. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 मोठा चमचा कसुरी मेथी, 1 मोठा चमचा आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट, 4 चमचे बेसन पीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा. सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 2 मोठे चमचे तेल घालायचं. पुन्हा मिक्स करायचं, बाजूला ठेवायचं. इथे मी 2 मध्यम आकाराच्या शिमला मिरची, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, 1 मोठा कांदा घेतलाय. जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने चिरून घ्यायचं. तयार केलेल्या मसाल्यामध्ये घालायचं, मिक्स करायचं. 400 ग्रॅम पनीर घेतले, चौकोनी तुकड्यामध्ये चिरून घेतले, ते सुद्धा घालायचं, मिक्स करायचं. मध्ये एक वाटी ठेवायची, त्यामध्ये कोळसा घालायचा, वरून तूप सोडायचं आणि झाकण ठेवून छान असा स्मोकी फ्लेवर द्यायचा. यासोबत खाण्यासाठी मी या ठिकाणी हॉटेल स्टाईल दह्याची चटणीसुद्धा बनवली होती. एक 10 मिनटं स्मोकी फ्लेवर देऊन झालं आहे. त्यानंतर इथे मी काही स्टिक घेतल्या आहेत, त्या 1 तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या. जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने यामध्ये लेअर करून घ्यायच्या. गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे, त्याला बटर लावायचं आणि या स्टिक अलटीपलटी करत मीडियम टू लो फ्लेमवरती छान अशा भाजून घ्यायच्या. वरून थोडंसं बटर अधूनमधून लावायचं. भरपूर साऱ्या टिप्ससहित डिटेल रेसिपी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. चॅनलच्या नावाखाली त्रिकोण दिसेल, तिथे क्लिक करून पाहू शकता. आणि इथे पहा, मस्त रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का बनवून तयार झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की